गणेशोत्सव डीजे मुक्त केल्याबद्दल सर्व मंडळांचे आभार मानत यंदाचा नवरात्रोत्सव देखील डीजे मुक्तच होईल असा विश्वास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला। बुधवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या व नवरात्रोत्सव मंडळ आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यावेळी कोणीही डीजे लावण्यासंदर्भात बरं देखील काढला नाही। सर्वांनी डीजे मुक्त आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्याची ग्वाही दिली। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळून दिलेल्या वेळेत साऊंड स्पीकर लावण्यास परवानगी असणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले। पोलीस आयुक्तालयातील शांतता कमिटीच्या बैठकीचा हेतू उपायुक्त अश्विनी पाटील यांनी सांगितला। त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याची सूचना केली। तत्पूर्वी मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी विजय पोकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळकी यांच्यासह ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, विष्णू कारंपुरी, कृपा भवानी मंदिराचे मल्लीनाथ मसरे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवराज पवार, विक्रांत गायकवाड, सुशील सरवदे आदी उपस्थित होते। या सर्वांनी सूचना मानल्या। त्यातील अनेकांनी लेझिमचा सराव करताना त्या ठिकाणी पोलीस अंमलदार नेमावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, सार्वजनिक सीसीटीव्ही सुरू करावेत, विजेचा प्रकाश पुरेसा ठेवावा, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्यांलगतच्या वायरी व झुडपे काढावीत अशा सूचना मांडल्या। सोलापूर शहरात मोकाट पुतळ्यांची संख्या खूप वाढली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता कमिटीच्या बैठकीत सदस्यांनी केली। सोलापूर शहरात 9 मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळे असून त्या अंतर्गत 193 मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। उत्सव शांततेत व आनंदात साजरा व्हावा यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त नेमला जाईल असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले।